ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेश वाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांची तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे व त्यातून निघालेल्या निष्कर्षाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, थोडक्यात काय तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी न गुंतवावी व का याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलवर आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 47 नंबरची कंपनी असलेल्या इंटरग्लोब ॲव्हिएशन म्हणजेच इंडिगो ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व मार्केटसाठी एक महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 25 मार्च 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 23,306 या अंकावर क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. परंतु मित्रांनो, आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52वी हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय तर आज आपले एकूण शेअर मार्केट हे 52वी हाय अंकापासून सुमारे 3,067 अंकांनी खाली आहे. म्हणजेच आपले एकूण मार्केट हे 52वी हायपासून आज सुमारे 11.62% खाली आहे. मित्रांनो, सध्या मंदीची स्थिती आहे. युद्धजन्य बातम्यांमुळे जागतिक शेअर बाजार सर्व कोसळत आहेत. त्यात आपल्या शेअर बाजाराचे सुद्धा निमित्त आहे. तर मित्रांनो, आपला शेअर बाजार हा सध्या 52वी हायपासून सुमारे 11.62% खाली आहे. आज आपला शेअर बाजार बऱ्यापैकी थोडी त्याच्यात वाढ झालेली आहे, पण एकूण जर बघितलं तर मंदीची स्थिती जाणवत आहे. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे इंटरग्लोब ॲव्हिएशन म्हणजेच इंडिगो. मित्रांनो, इंडिगो ही कंपनी एअरलाइन्स ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, इंटरग्लोब ॲव्हिएशन ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत स्पाइस जेट, फ्लायबस, तसेच फ्लायब्लस ॲव्हिएशन, तसेच ग्लोबल व्हेक्ट्रा. मित्रांनो, इंटरग्लोब ॲव्हिएशन ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 25 मार्च 2026 आणि आज इंडिगो ह्या कंपनीचा एक शेअर्स 4,294 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं
52 हाय व 52 किलो किंमत. मित्रांनो, 52 हाय 52 किलो म्हणजे काय? त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52 म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत होती, तो असतो 52 हाय. व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली, तो असतो 52 किलो. तर मित्रांनो, इंडिगो ह्या कंपनीच्या शेअरची 52 हाय किंमत होती 6,232 रुपये आणि 52 किलो किंमत होती 3,895 रुपये आणि आज तो शेअर 4,294 रुपये ह्या किमतीला मिळत आहे. मित्रांनो, इंडिगो ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत असे 2 वर्ष मागे गेल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 3,302 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास इंडिगो ह्या कंपनीचा एक शेअर्स 1,503 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास इंडिगो ह्या कंपनीचा एक शेअर्स 691 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय? तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,66,038 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 47 नंबरची बलाढ्य कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे गरजेचे असते. तो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतो. म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. मित्रांनो, इंडिगो ह्या कंपनीला 2025 साली 7,258 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला होता. 2024 साली 8,172 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 305 करोड रुपयाचा तोटा झाला होता. म्हणजे यावर्षी या कंपनीला 1 रुपयासुद्धा नफा नाही, उलट 305 करोड रुपयाचा तोटा झालेला. 2022 साली सुद्धा 6,161 करोड रुपयाचा तोटा झाला होता. 2021 साली 5,806 करोड रुपयाचा तोटा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय? त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत, तर थोडक्यात त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहे ते पाहणे. तर मित्रांनो, इंडिगो ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा या कंपनीत 41.58% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, घरेलू गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा या कंपनीत 28.13% आहे. मित्रांनो, DIIमध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. त्यांचा हिस्सा या कंपनीत 28.13% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा या कंपनीत 24.99% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण इंडिगो ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, इंडिगो ह्या कंपनीला 2021 साली 580 करोड रुपयाचा तोटा झालेला, तो 2023पर्यंत वाढत गेला आणि 2023 साली 305 करोडचा झाला. तसेच 2022 साली 6,161 करोड रुपयाचा प्रचंड प्रमाणात तोटा झालेला. परंतु 2024 साली 8,172 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला आहे. 2025 साली त्या नेट प्रॉफिटमध्ये थोडी कमी झाली आणि तो 7,258 करोड रुपये झाला आहे. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीला मागील 5 वर्षातील 3 वर्ष तर तोटाच झालेला आहे. ह्या 2 वर्षापासून ही कंपनी नेट प्रॉफिटमध्ये यायला सुरुवात झाली आहे, परंतु मागील वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी नफा कमी झाला आहे. म्हणजे काय, तर ह्या कंपनीला नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही, तर तोट्याची सुद्धा हिस्ट्री आहे ह्या कंपनीची. त्यामुळे ही कंपनी सध्या म्हणजे नेट प्रॉफिटनुसार गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य वाटत नाही. परंतु मित्रांनो, ह्या वर्षी तिला नेट प्रॉफिट झाला आहे पण तो कमी झाला आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा 52 हाय होता 6,232 रुपये आणि तो आत्ता 4,294 रुपयाला ट्रेड करतोय. म्हणजेच तो त्याच्यात प्रचंड पडझड झालेली आहे. तसेच मित्रांनो,
2 वर्षापूर्वी 3302 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 1503ला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 691ला मिळत होता. तर 10 वर्षापूर्वीची जी गुंतवणूक होती ती प्रचंड नफ्यात दिसत आहे. म्हणजे 10 वर्षापूर्वी ह्या कंपनीत कमीत कमी 691. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स कधीही घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु ह्या कंपनीत समजा आपण 10 वर्षापूर्वी 691 रुपये गुंतवले असते, ते जे आत्ता 4294 रुपये झालेले आहेत. परंतु मित्रांनो जे 10 वर्षाचं जर बघितलं तर ह्या कंपनीत 691 रुपयाचे 4294 रुपये म्हणजे जवळजवळ 6.21 पट एवढा नफा झाला आहे. म्हणजे 10 वर्षापूर्वी ह्या कंपनीत 1,00,000 रुपये गुंतवले असते तर ते जे सध्या सुमारे 6,21,000 रुपये झाले असते. परंतु मित्रांनो ह्या किमतीतील फायदा झाला. परंतु ह्या कंपनीचे डिव्हिडंड हिस्ट्री जर बघितली म्हणजे लाभांशाची हिस्ट्री जर बघितली तर त्यातसुद्धा सातत्य नाही. शेवटचा डिव्हिडंड ह्या कंपनीला 2019ला म्हणजे 2019पर्यंत ह्या कंपनीनं डिव्हिडंड दिला नव्हता. शेवटचा डिव्हिडंड 2019 साली दिलेला 5 रुपये. परत 5 वर्ष काही डिव्हिडंड दिला नाही आणि 2025 साली ह्या कंपनीनं 10 रुपयाचा डिव्हिडंड म्हणजेच लाभांश दिलेला आहे. पर शेअर 10 रुपये हा डिव्हिडंड ह्या कंपनीने 2025 साली दिला आहे. म्हणजे डिव्हिडंडमध्ये सुद्धा ह्या कंपनीचं सातत्य नाही, कारण या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्येच सातत्य नाही. तसेच मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य वाटत नाही, कारण प्रमोटर होल्डिंग ही 50% कमी आहे. तसेच मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला नेट प्रॉफिटमध्ये वाढ नाही आहे. सलग 3 ते 4 वर्ष ह्या कंपनीचं नेट प्रॉफिट वाढता होईल. तसेच प्रमोटर होल्डिंग ही 50%च्या आसपास होईल, तेव्हा ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम किंवा योग्य होईल. पण सध्या ह्या कंपनीत रक्कम गुंतवण्यासारखी स्थिती नाही, म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी. पण मित्रांनो जे बंधू भगिनी ट्रेडिंग करतात त्यांना कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी वर्ज्य नसते. ते कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करू शकतात. परंतु लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनं ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य वाटत नाही. मित्रांनो इंडिगो ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच आपल्या आपतेष्टांना आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा. तसेच आपल्या चॅनलवर जे इतर कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत ते पहा. तसेच मित्रांनो आपण जे कंपन्यांचे अभ्यास होते त्यातून निघालेले निष्कर्ष क्रमशः व्हिडिओ बनवतोय ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहे. त्याचे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ज्या बंधू भगिनींना शेअर बाजाराची बेसिक माहिती हवी आहे त्यांनी आपल्या चॅनलवरील शेअर बाजार अभ्यासक्रम हे प्लेलिस्टमधील 16 व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.